आज मी तुम्हाला दाखवणार आहे अंडा कढीची रेसिपी। त्याच्यासाठी मी 2 अंडी घेतलेले आहेत। इथे कांदा, अद्रक, लसूण, मिरची आणि टोमॅटो हे साहित्य घेतलेलं आहे। तर सगळ्यात पहिला आपण अंडी उकडत ठेवूया। पातेला आपण गरम करायला ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये आता आपण तेल टाकूया। तेलामध्ये थोडं जिरं टाकूया। अद्रक, लसूण आणि मिरची, कांदा व्यवस्थित शिजवून देऊ आपण। कांदा शिजलाय, टोमॅटो टाकूया। टोमॅटो शिजवून घेऊ 5-6 मिनिटं। अजून थोडा वेळ शिजवून घेऊ आपण। आता आपण गॅस बंद करू आणि कांदा टोमॅटो जे आपण शिजवून घेतले ते मिक्सरला वाटून बारीक करून घेऊया। कांदा टोमॅटो जे आपण शिजवून घेतलेलं ते मिक्सरला लावूया। त्याच्यासोबत थोडी आपण कोथिंबीर पण टाकूया आणि थोडं पाणी टाकूया आणि व्यवस्थित वाटून घेऊ। तुम्ही पाहू शकता बारीक अशी पेस्ट आपण करून घेतलेली आहे। ज्या पातेल्यामध्ये कांदा टोमॅटो शिजवून घेतलेला त्याच पातेल्यात मी परत तेल टाकून घेतलंय आणि त्याच्यामध्ये आपण जी पेस्ट बनवलेली आहे ती टाकूया। ही पेस्ट आपण व्यवस्थित शिजवून देऊया। मंद आचेवर ठेवू। जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत शिजवून घेऊया व्यवस्थित। बघूया कांदा टोमॅटो चांगला शिजलेला आहे। जी आपण पेस्ट करून घेतलेली त्यानंतर आपण हळद टाकू, आगरी मसाला टाकू आणि थोडा मी बिर्याणी मसाला टाकणार आहे। सोबतच मी आता खोबऱ्याचं जे वाटण आहे सुक्या खोबऱ्याचं भाजलेलं ते टाकणार आहे। व्यवस्थित शिजवून द्यायचं आता हे सगळं। आता चवीप्रमाणे थोडं मीठ टाकूया। तुम्हाला जेवढी थिक ग्रेव्ही पाहिजे तेवढी तुम्ही बनवू शकता। आता याच्यात जे अंडे उकडून घेतलेले ते टाकते मी। असे 2 पीस केलेले। दोन मिनिटं झाकण देऊन शिजवून घेऊ आणि गॅस बंद करूया। बघा आपले अंडा कढी रेडी आहे। त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकूया। छान असा वास येतोय मस्तपैकी। तर गॅस बंद करूया। बघू शकता
किती छान कलर आले. मसाला मी पूर्ण भातामध्ये मिक्स करून घेतलाय. अशा प्रकारे अंडा कढी तयार आहे.